आजचे अभिवचन दानिएलाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 32व्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील, पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. पुन्हा एक वार ज्यावेळेस आम्ही दानिएलाच्या 11व्या अध्यायामध्ये येत आहोत त्यावेळेस आम्हाला काही या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी किंवा महत्त्वाच्या घडामोडी होत असताना ह्या 11व्या अध्यायामध्ये दिसत आहेत. प्रथम जर आम्ही या 11व्या अध्यायाचा जर बारकाईने विचार केला तर बहुतेक हा दानिएलाला झालेला किंवा दानिएलाला दिला गेलेला हा अंतिम दृष्टांत आम्हाला 10 ते 12 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो की जो हे भविष्य जे आहे ते वांशिक इस्रायल लोकांना सांगितलं गेलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जर आम्ही या 11व्या अध्यायाचे जर विभाग पाहिले तर त्या ठिकाणी 4 पर्शियन राजांचा उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी झालेला आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतो की ज्या ठिकाणी असं म्हणतात की ग्रीकांचं साम्राज्य ह्याचा उदय झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर आम्ही जे सर्व 4 राजे त्या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर मग असे काही राजे येतात की ज्यांना देवाची बिलकुल ओळख नाही, ज्या ठिकाणी देवाच्या असणाऱ्या मंदिरामध्ये अपवित्र गोष्टी त्या ठिकाणी आणल्या जातात आणि एक प्रकारचा उपद्रव आणि घृणा करणारा त्या ठिकाणी राजा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. पण ज्यावेळेस आम्ही 32व्या वचनाकडे येतो तर 32व्या वचनाकडे आल्यानंतर आम्हाला एक खूप सुंदर एक दैवी आशा त्या ठिकाणी दिसून येतं. आणि हे जे वचन आहे हे वचन विश्वासाच्या वेळेमध्ये म्हणजे विश्वासाच्या काळामध्ये परमेश्वराप्रती आम्ही जी निष्ठा दाखवू इच्छितो, आम्ही जो विश्वास प्रकट करू इच्छितो ते हे 32वं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की ज्या ठिकाणी म्हटलं जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील, पण ब भाग जो आहे तो आपल्यासाठी आणि संबंध जे खरंच देवामध्ये वाढणारे लोक आहेत, मार्गक्रमण करणारे लोक आहेत, प्रत्येक त्या व्यक्तीसाठी प्रत्येक भावा बहिणीसाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी म्हटलेले पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. ज्यावेळेस समोर कठीणता आहे, ज्यावेळेस एक वेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचा उदय होत आहे, ज्यावेळेस आमच्या आजूबाजूची परिस्थिती अशी अतिशय कठीण आहे, अशा वेळेस हे अभिवचन आम्हाला प्राप्त होणं, ज्या ठिकाणी राजा देवापेक्षा स्वतःला थोर समजत आहे, मोठा समजत आहे, त्या ठिकाणी आम्हाला सर्वसमर्थ परमेश्वर त्याचं सार्वभौमत्व त्या ठिकाणी दाखवत आहे. एवढंच केवळ नाही, या असणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा जिवंत देव याची इतिहासावर सत्ता आहे. भविष्यवाणीविषयीची अचूकता आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. एवढंच केवळ नाही, तर ज्यावेळेस एखाद्या विरोध करणाऱ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी जन्म होतो किंवा आगमन होतं, त्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्या प्रजेसंगती एका सावलीप्रमाणे तो त्या ठिकाणी राहतो, एक छायाप्रमाणे त्या ठिकाणी तो राहतो. त्याच्याकडे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. पण इथेच ह्या सर्व गोष्टी थांबत नाही. ज्यावेळेस आम्ही ह्या 11व्या अध्यायाच्या 32व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तिथे देवाच्या ओळखीविषयी त्या ठिकाणी बोललेलं आहे आणि देवाची ओळख
ही केवळ माहिती नाही आहे प्रियांनो. देवाची ओळख म्हणजे ही एक माहिती नाही, तर ते एक अनुभवात्मक नातं तयार त्या ठिकाणी होतं. जे लोक देवाला केवळ ऐकून किंवा वाचून नाही, तर अनुभवाने आणि देवानं त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केलेल्या कृपेमुळे ज्यावेळेस ओळखू लागतात, ते खऱ्या अर्थानं बलवान त्या ठिकाणी होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. ज्या ठिकाणी स्वार्थ आहे, ज्या ठिकाणी स्वकेंद्रित जीवन आहे, अशांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस देव काम करू लागतो, त्यावेळेस तो खुशामत करून त्यांना भ्रष्ट करेल. कारण त्यांचं जीवन हे स्वकेंद्रित आहे, त्यांचं जीवन हे देवाशी विश्वासू नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आमचं दैनिक जीवन आहे, रोजचं जीवन आहे, त्याच्यामध्ये आव्हानं आहेत, परीक्षा आहेत, वेगवेगळ्या प्रकारची वादळे आहेत, कदाचित पापाचा तडाखा आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या देवाच्या द्वारे, परमेश्वराच्या द्वारे आपण त्या ठिकाणी त्याच्यातनं बाहेर पडू इच्छितो किंवा त्यामधून मार्गक्रमण करत असताना देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि म्हणून ज्यावेळेस देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणतं की 32व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही बलवान होतो, देवाचं वचन ज्यावेळेस आम्हाला बलवान होण्याविषयी सांगतं, त्यावेळेस आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की बलवान होणं याचा अर्थ आत्मिक दृष्टिकोनातून घट्ट उभं राहणं, स्थिर उभं राहणं. बलवान होणं म्हणजे आमच्या असणाऱ्या आत्मिक जीवनामध्ये देवाशी भेटण्याचं सातत्य ठेवणं, प्रार्थनेत सातत्य ठेवणं, विश्वासाने आमच्या जीवनाचे, आमच्या परिवाराचे निर्णय घेणं. एवढंच केवळ नाही, बलवान होणं म्हणजे परमेश्वराच्या कार्यामध्ये धैर्याने पुढे जाणं. बलवान होणं म्हणजे परमेश्वराने दिलेल्या सर्व गोष्टी ह्या इतरांसाठी खर्ची करणं, इतरांसाठी उभं राहणं. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला त्या सर्व गोष्टी सांगतं. केवळ तिथंच तो थांबत नाही, तर तो म्हणतो ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. देव आम्हाला बलवान करतो, पण ह्यासाठी की आमच्याकडून थोर कृत्य त्या ठिकाणी होईल. आमच्याकडून थोर कृत्य होणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही देवासाठी उभं राहणं, इतरांसाठी उभं राहणं, अंधारामध्ये कोणासाठी तरी प्रकाश होणं, पापाच्या विरुद्ध त्या ठिकाणी उभं राहणं आणि विश्वासाच्या द्वारे नवनवीन गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. कारण प्रिय बंधू भगिनींनो, दानिएलचा काळ जसा होता तसाच काहीसा काळ आजही आम्हाला पाहायला मिळत आहे की ज्या ठिकाणी फसवणूक आहे, ज्या ठिकाणी खोटं शिक्षण आहे, ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे टेम्पटेशन्स आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करत नाही. स्वार्थी लोक आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. आम्हाला एक धन्य आशा आहे आणि ती आशा म्हणजे देवाला ओळखणं. प्रियबंधू आणि भगिनींनो, काय मी देवाला ओळखत आहे का? माझं नातं देवासंगती कसं आहे? माझं नातं जे देवासंगती तयार होत आहे त्या नात्यामध्ये स्वार्थ आहे, मी माझ्यासाठी जगत आहे की इतरांसाठी जगत आहे, याकडे पाहणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून देवबाप आम्हाला सहाय्य करू यासाठी की आम्ही बलवान होण्यासाठी आणि थोर कृत्य करण्यासाठी आम्ही देवाची पूर्णतः आत्मिक रीतीने ओळख करून घेणं. प्रिय प्रभू, आम्ही स्वतःला तुझ्या हातात देतो आणि आमची प्रार्थना दे बापा, आज आम्ही तुला ओळखावं, तुझ्या समागमे राहावं. कारण प्रभू, तू स्वकीयांकडे आलास परंतु स्वकीयांनी तुझा स्वीकार केला नाही. दे बापा, आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये, स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो.
आणि प्रार्थना करतो प्रभू, ज्या उद्देशानं दे बापा तू आम्हाला ह्या भूतलावावर ठेवलेला आहे, तुझे उद्देश, तुझं कार्य, तुझी इच्छा आणि दे बापा तुझ्या असणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनाच्या द्वारे होण्यासाठी, आमचं जीवन हे इतरांसाठी आशीर्वादाचं कारण ठरण्यासाठी तू आमचा उपयोग कर, आमचं सहाय्य तू कर आणि दे बापा तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये महत्कृत्य कर आणि तुझं गौरव तू करून घे. आजचा दिवस आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा तू कर. प्रार्थना येशूच्या द्वारे केली म्हणून तू ऐक. आमेन.